मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पनीर बिर्याणी बनवतोय। अगदीच खूप टेस्टी होते ही पनीर बिर्याणी, झटपट आणि बघा कशी मुकळी मुकळी झालेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। एक पातेल घेतले मी, गॅसवर ठेवले, 3 तांबी पाणी ओतून घ्यायचं आपण। भात आपला मोकळा मोकळा झाला पाहिजे। मोठं भांडं घ्यायचं, अर्धा चमचा जिरं घाले, 1-4 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घाले। पाण्याला उकळी आणून घ्यायची। बघा आता पाण्याचा कलर कसा झालाय, पिवळसर। आता आपण लिंबू पिळून घेऊया, पाण्याचा कलर बदलते बघा, आपला पांढरा शुभ्र भात होतोय। मी तांदूळ आता 1 ग्लास भिजवून ठेवलं होतं, धुवून स्वच्छ। लांबतं तांदूळ ते बासमती, 15-20 मिनिटं ठेवलं होतं भिजायला। भिजल्यामुळे लवकर भात शिजतोय आपला। आता तळापासून हलवून घेऊया आपण। एक मोठा चमचा भरून मीठ घाले, मीठ जरा जास्तच घालायचं आणि भात शिजवून घ्यायचा झाकण ठेवून। या ग्लासाने मी तांदूळ घेतलं होतं। चांगला भात असा खळखळून शिजवून घ्यायचा। बघा पांढरा शुभ्र भात झाला आपला। 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा, जास्त नाही भात शिजवायचा। आता गॅस बंद करून घेऊया आणि मोठं खडा मसाला आपण काढून घेऊया। तर मोकळा झाला भात सगळा अशा पद्धतीने। आता नितळून घेऊया भात आपण चाळणीमध्ये। हे भाज्या चिरून घेतले, त्या गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा। भातातली थोडीशी वाफ घालूया आपण। काय खडा मसाला दिसला तर आपण काढून घेणार आहे मोठं मोठं। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेत मी गरम करायला। तूप चांगलं आपलं नितळले। आता अशा पद्धतीने 150 ग्रॅम मी पनीर घेतले, काप करून छोटं छोटं। जर पनीर आपण परतून घेऊया तुपामध्ये। थोडीशी हळद घाले, बिडकी मिरची अशी भुरभुराची। पनीरला कलर पण छान येतोय, भातामध्ये छान दिसतंय आपल्या, आणि जरा टेस्ट पण येते। जास्त पनीर हलवत राहायचं नाही, तुटल आपलं पनीर। फुलवर तसंच पनीर हलवायचं। परतून घेतल्यामुळे टेस्ट येते जास्त याची। आता 1 मिनिटभर परतून आपण पनीर आता काढून घेणार आहे। परतून झाले पनीर, काढून घेऊया आपण। त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तेल घालूया, 1 चमचा जिरं घातले मी। जिरं फुललं का आपण कांदा घालणार। आता उभा 2 कांदा मी चिरून घेतले, तर पातळ असं। 1 टोमॅटो घालूया, कांदा थोडा परतून घेतल्यानंतर। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, थोडासा कलर बदलू द्यायचा, शिजवून घ्यायचा ह्यामध्ये टोमॅटो कांदा। आता वाटाणा घालूया आपण। 1 अर्धी वाटी मी वाटाणा घेतला होता। गाजर घालूया। गाजर घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, अजून परतून घ्यायचं। तर शिमला मिरची घालूया। सर्व मग भाजीचं उभं काप करून घेतलं। तर मीठ घालूया आपण। भाज्यात मीठ मुरलं पाहिजे म्हणून मीठ घातले। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊया आपण। भाज्या थोड्याशा क्रंची झाल्या पाहिजे त्या। हलवून घेऊया परत एकदा। तर भाजी आपली शिजली का बघू, जास्त शिजवायचं नाही,
वाटाणा तर शिजला आहे, भाज्या पण शिजल्या असतील. एक लाल मिरची पावडर घातली मी अर्धा चमचा, थोडीशी हळद घातली, बेडगी पावडर घातली. तर बिर्याणी मसाला घालू 1 चमचा. सर्व मसाला पण तर तेलात चांगलं परतून घ्यायचं भाज्या संगती. पनीर घालूया आता. पनीर घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित. फुलवारती मिक्स करत राहायचं. आता भात घालूया. झटपट आपली पनीर बिर्याणी तयार होते. तुम्ही पण असं करून बघा नक्की, खूप टेस्टी लागते ही बिर्याणी. आता फुलवार भात आपण मिक्स करून घेऊया. परत 1 चमचा पनीर मसाला घालूया. आपली बिर्याणी तयार झाली आहे बघा, व्हेज पनीर बिर्याणी. वरून कोथिंबीर घालू. आता ताटामध्ये आपण वाढून घेणार आहे. बघा किती मोकळी मोकळी झाली, अजिबात चिकट चिवट झाली नाही. सुट्टा सुट्टा भात झालेला आहे बिर्याणी आपली. सुगंध घरभर पसरलेला आहे. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन नवीन रेसिपीमध्ये. रेसिपीला धन्यवाद. बाय बाय.